सर्वांना नमस्कार। आजचा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी याच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आहे आणि त्याचप्रमाणे प्रोफेशनल काँग्रेसची महाराष्ट्राची जी समिती आहे आम्ही दोघे मिळून संयुक्तपणे हा कार्यक्रम करतो आणि हा कार्यक्रम करताना त्याचा विषय जो निवडलेला आहे तो विषय अर्थात भारतात येणारी आर्थिक सुनामी। एक वर्षापूर्वी याच ठिकाणी आम्ही 1 ऑगस्टमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण रद्द होणं ही भारताच्या सार्वभौमावरती एक हल्ला आहे असा विषय घेऊन एक मीटिंग केली होती आणि हर्षवर्धन सपकाळ जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत यांच्या प्रेरणेने आणि यांच्या संपूर्ण पाठिंब्याने हा जो आमचा अर्थशास्त्र विभाग आहे हा काम करतोय आणि अशा तऱ्हेचा अर्थशास्त्र विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा असणं ही त्यांची कल्पना आहे आणि म्हणून मी याचा अध्यक्ष म्हणून काम करतोय। पण आमच्या संपूर्ण कार्यक्रमाचं कोऑर्डिनेशन जे करतायत तर ज्येष्ठ संपादक आणि माजी खासदार कुमार केतकर या ठिकाणी आहेत। आम्ही अनेक कार्यक्रम घेतले आणि या काँग्रेसच्या व्यासपीठावरती काँग्रेस पक्षात नसलेले पण या देशातले मान्यवर लोक विविध प्रश्नावरती बोलून गेलेले आहेत। आजचा जो कार्यक्रम आहे तर अर्थशास्त्र विभागाने अनेक चांगले कार्यक्रम केले हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रेरणेतून आणि पाठिंब्यातून। आजचा जो कार्यक्रम आहे हा करण्यामागे मुख्यतः या ठिकाणी विषयाची प्रस्तावना करतोय, पाहुण्यांची ओळख, बोलणारे कोण आहेत या सगळ्या गोष्टी स्वागत आणि ओळख होईलच, पण विषय काय तो लक्षात घ्या की ज्या दिवशी पंतप्रधान हैदराबादला भाजपच्या कार्यकारिणीपुढे आणि लोकांपुढे बोलले की तुम्ही 5 मुद्द्यांवरती कंबर कसा आणि त्यांनी एका नवीन आर्थिक अरिष्टाची पूर्वसूचना या देशातल्या 142 कोटी जनतेला दिली। अच्छे दिन आएंगे आने वाले है असं म्हणत असताना बुरे दिन आने वाले है तयार रहा कंबर कसा असा त्यांनी संदेश दिला आणि मग पेट्रोलची महागाई सुरू झाली आणि आता तुम्ही बघताय 3 आठवड्यामध्ये मुंबईत जे 102-103 रुपयाला पेट्रोल मिळत होतं ते आता 115-116 रुपयाला मिळतं। प्रचंड महागाई पेट्रोल आणि डिझेल आणि त्यात संपूर्ण इंधन व्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे आणि तुम्ही पाहताय की त्याच्या आधी प्रचंड महागाई त्याच्या नंतरची प्रचंड महागाई हा एक भाग झाला। ऑस्टेरिटी मेजर्स हे त्यांनी सांगितले पण ते सांगताना सोनं घेऊ नका, पेट्रोल कमी वापरा आणि फडणवीस सांगतात त्याचा साठा करू नका। हे सगळं हास्यास्पद आहे बोलणं त्यांचं, पण वस्तुस्थिती भयानक आणि भीषण आहे। महागाई युद्धामुळे सुरू झाली असं ते सांगत जरी असलं तरी गेली काही वर्ष विशेष करून कोरोनानंतर या देशात एमएसएमई आणि एसएमई बंद पडतायत। रोजगार देणारं हे क्षेत्र ज्याच्यामध्ये एक एसएमई आणि एसएमई बंद पडला तर 100 रोजगार बुडतो। आता कोरोनाच्या आधी 6,20,00,000 एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या देशात एसएमई आता किती आहे गणना करायला लागेल। या देशामध्ये असंघटित कामगार संघटित कामगार आहेत पण आपल्या जीडीपीमध्ये जे काही आकडे दिसतात आमच्या असंघटित कामगारांची मोजदाद या जीडीपीमध्ये नाही। हे प्राध्यापक अरुण कुमार आणि मी स्वतः अनेक वेळा सांगून झालंय गेले 6 वर्ष। सगळे आकडे खोटे, ऑल इकॉनॉमिक पॅरामीटर्स, गोल्स वेगळे, गोलपोस्ट वेगळे, आकडे वेगळे। नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनने वारंवार सांगितलं हे चुकीचं आहे आणि आता तर सुरजित भल्ला बोलायला लागले, अरविंद पनगाडिया बोलायला लागलेत, पण ते जे बोलतायत ते मोदींच्या आर्थिक धोरणाविषयी बोलतायत, ते सध्याच्या संरचनेमध्ये बोलतायत। पण मी तुम्हाला जे सांगू इच्छितो हे की जे राहुल गांधी म्हणतायत होय एक आर्थिक सुनामी येऊ घातली आहे। आपण भारतीय अर्थव्यवस्था गेले काही वर्ष वाईट अवस्थेत बघतो पण ती भीषण वाईट होणं आणि एक आर्थिक सुनामी येणं याकरता ते सातत्याने वॉर्निंग देत आहेत आणि अशा वेळेस ते म्हणतायत की या वर्षभराच्या आत मोदी सरकार राहू शकणार नाही, सर्व इंडिया आघाडीच्या लोकांनी तयार राहा हे त्यांनी परवाच एका भाषणात सांगितलं। त्यांनी त्यात असं म्हटलंय की आपण सगळ्यांनी मिळून ही परिस्थिती बदलण्याकरता संपूर्ण इलेक्शन्स हायजॅक करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे।
सर्व संस्था, घटनात्मक संस्था, होय, आरबीआय, सेबी, IRDA आणि इलेक्शन कमिशन सारख्या संस्था. मी अजून सुप्रीम कोर्ट आणि न्याय व्यवस्थेविषयी असं म्हणणार नाही, पण सर्व निवाडे काल मीनाक्षी नटराजन यांच्या बाबतीतला निवाडा ऐकून घ्यायला तयार नाही. सुप्रीम कोर्ट अर्जच बाद करतायत. लोकशाही व्यवस्थेत निवडणूक सुरू होण्याच्या आधी संपते. त्यामुळे राहुल गांधी जे म्हणतायत आपल्याला एक पीपल्स रेजिस्टन्स मुव्हमेंट करावं लागेल. मी जे तुम्हाला आमंत्रित केलं एक पत्र टाकून, हा शब्दप्रयोग जो काल राहुल गांधींनी आपल्या भाषणात म्हटलं आणि आपल्या ट्विटरवरती टाकलेला आहे, हा शब्दप्रयोग मी तुम्हाला आमंत्रित करताना म्हटलं, आपण सर्वांनी एकत्र येऊन ही जी आर्थिक परिस्थिती बॅक टू वर्स्ट होणार आहे याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी जे या संविधानावरती विश्वास ठेवतात, जे या लोकशाही व्यवस्थेवरती विश्वास ठेवतात, जे संसदीय लोकशाहीवरती विश्वास ठेवतात, या सर्वांची एक आघाडी ही आर्थिक दुरवस्था रोखणं, आर्थिक सुनामी रोखण्याकरता आपल्याला एकत्र यायला गेले. मी थोडक्यात 5 मिनिटं घेऊन सांगतो. महागाई ही मनुष्य निर्मित आहे. तेल टंचाई आणि सर्व गोष्टी ह्या मनुष्य निर्मित आहेत. ह्या मोदी सरकारच्या धोरणाचा भाग आहे. युद्ध हे निमित्त आहे. युद्धापूर्वी आपण हे सगळं भोगतोय आणि बघतोय. युद्धानंतर सुद्धा हीच परिस्थिती अतिशय भीषण होईल. माझं असं प्रतिपादन आहे. या डिपार्टमेंटकडून हा विषय मी जेव्हा मांडला, माझं परसेप्शन असं आहे, गेल्या 3-4 वर्षामध्ये ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन हे फायनान्स ऍक्टमध्ये पास करून घेण्यात आले 2023 पासून. तर या देशातलं पब्लिक सेक्टर जे आहे, स्टील, ऑइल, कोल, जमिनी खालचं संसाधन, नैसर्गिक आणि जमिनीच्या वरचं, बँका, इन्शुरन्स, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या ऍसेट मुठभर लोकांकडे ट्रान्सफर करण्याची यंत्रणा बजेटमध्ये मंजूर झाली आहे, संसदेने मंजूर केली आहे. त्याच्याशिवाय LIC मध्ये 100% भाग भांडवल विदेशी येईल असा संसदेत कायदा पास होऊ शकत नाही. तो आला. आणि वाईट गोष्ट ही की आपण बोलत नाहीत अजून, पण आज बोललं गेलं पाहिजे. मुद्दा हा की आपलं आण्विक क्षेत्र, न्यूक्लिअर सेक्टर, याच्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेतं आणि अजून आपल्या कोणाकडून ही वक्तव्य नाही. आज मला अपेक्षा आहे की जर आपल्या देशाच्या संरक्षण व्यवस्थेचं सर्वात महत्वाचं, मोस्ट सेन्सिटिव्ह, ज्याच्यामध्ये सर्व्हेलन्स अत्यंत महत्वाचं असतं, त्या ठिकाणी अमेरिका आणि युरोपियन युनियनचे लोक येतात, त्यांच्या व्हिजिट्स होत आहेत आणि त्या ठिकाणी नवीन स्टार्टअपला परवानगी देण्यात येते. 100% विदेशी भांडवल आपल्या आण्विक क्षेत्रात, BRC, तारापूर सारखे 25 महत्वाचे सेंटर या देशात आहेत. विचार करा. आपला ऑइल सेक्टर, आपल्या बँका, आपला इन्शुरन्स, आपलं न्यूक्लिअर, आपलं डिफेन्स, ऑलरेडी इस्रायल, अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीला सर्व ऑर्डर्स गेल्यात. आपण शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो. गाझाच्या युद्धामध्ये आमची शस्त्र जात आहेत. या देशातले 20-25 कोटी मुस्लिम आणि त्या ठिकाणचे शिया सुन्नी यांना हा संदेश की भारतामध्ये उत्पादन करा, इस्रायलचा कंट्रोल, अमेरिकेचा कंट्रोल, आणि युद्ध मध्य आशियात होत आहे. आपणच आपल्या लोकांना मारतोय आणि त्या ठिकाणी ट्रम्प सांगणार, नेत्यानाहू सांगणार, या गाझामध्ये आपण सिंगापूर आणि नवीन टाउनशिप निर्माण करूया. या पद्धतीने त्या भाषा करतायत. रिहॅबिलिटेशनचा हा एक धोका. हिंदू मुस्लिम करता करता या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली. आज आपल्याला ह्या सर्वांना बरोबर घेऊन जी आर्थिक सुनामी ते आणू पाहतायत, या देशामध्ये फायनान्शियल सेक्टरमध्ये त्याचं फॉरेनायझेशन, म्हणजे मगाशी मी सांगितलं 1 ऑगस्टला आम्ही या ठिकाणी बँकांचं राष्ट्रीयकरण टिकलं पाहिजे याकरता एक मोहीम सुरू केली काँग्रेसच्या व्यासपीठावरून. या ठिकाणी काँग्रेस असो, CPI असो, CPM असो, डाव्या कामगार संघटना असो, या सगळ्यांना बँक राष्ट्रीयकरणचं महत्व कळतं. पण आज बँक राष्ट्रीयकरण संपूर्णपणे या केंद्र सरकारने संपवलेलं आहे. मॉडेल जे आहे राष्ट्रीयकरणाचं ते संपलेलं आहे आणि प्रायव्हेट सेक्टर मॉडेल राष्ट्रीयकरण केंद्र सरकारच्या हुकमान्वये पब्लिक सेक्टर बँका ज्या 12 आहेत ना, तिथे प्रायव्हेट सेक्टर मॉडेल राबवलं जातं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, सगळ्या बँकांचे चेअरमॅन फायनान्स सेक्रेटरी असतात, तुमचं माझं ऐकत नाहीत. आणि म्हणून या देशातले कॉर्पोरेट्स, अदानी सारखे जे मुठभर आहेत, यांच्याकडे प्रचंड पैशाचा ओघ जातोय तुमच्या माझ्या बचतीतून. हीच गोष्ट LICतल्या आपल्या तुमच्या माझ्या बचतीतून जो पैसा आहे तो मार्केटमध्ये मुठभर कंपन्यांच्या इन्व्हेस्टमेंट जातो. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, LICची आजची ताकद, बँकांची आजची ताकद,
प्रचंड नफ्यामध्ये बँका आहेत, पण जवळजवळ 225 लाख कोटीचं कर्ज त्यांनी दिलं असेल तर 255 कोटी हेवी आहेत. या सगळ्या गोष्टीचा वापर या देशाच्या जनतेला होत नाही. शेतकऱ्याला कर्ज मिळत नाहीत, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, कामगारांचे पगार 15-20 हजार कॉन्ट्रॅक्ट टेम्परेचर पुढे जात नाही, नवीन नोकरी निर्माण होत नाही. आणि नवीन नोकरी निर्माण होणं हा तर पुढचा मुद्दा आहे. त्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत आणि त्या टेक्नॉलॉजी क्षेत्रात कमी होत आहेत. मग ते TCS असेल, ती इन्फोसिस असेल. आणि अशा एका पार्श्वभूमीवरती आजची पेपरातली महत्वाची बातमी आहे का वाचली असेल. अमेरिकेमध्ये स्पेस एक्स टेस्ला याने जो IPO आणला त्यात 1 ट्रिलियन म्हणजे 7,500 कोटीपेक्षा जास्त त्याने सबस्क्राईब केलेला आहे. आणि त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन दुसऱ्या दिवशी दुप्पट झालंय. म्हणजे ते जवळजवळ $2 ट्रिलियन झालेलं आहे. लक्षात घ्या, आपल्या बजेटच्या जर 1/4 बजेट एक माणूस जगातला सर्वात श्रीमंत कंट्रोल करतोय. आणि या देशामध्ये ज्या वेळेस एंट्री मिळेल तेव्हा या देशाच्या सीमा सुरक्षित राहतील का, या देशाचं न्यूक्लिअर सेक्टर सुरक्षित राहील का, या देशाचं पब्लिक सेक्टर सुरक्षित राहील का. आणि जी LIC विकायला काढलेली आहे, लक्षात घ्या मी काय म्हणतो, ज्या बँका विकायला काढण्यात आलेल्या आहेत, आधी 27 बँका होत्या, आता 12 बँका, 12 बँकाच्या 3 बँका करणं आहे. या 3 बँका 29 पर्यंत विकायला काढल्यानंतर घेणार कोण. अदानीची क्षमता नाहीये, अंबानीची क्षमता नाहीये. या ठिकाणी ॲलन मस्क याची जेव्हा एंट्री होईल तेव्हा या देशातला तमाम मीडिया हा नसेल. जसा स्मार्ट टीव्ही आला तेव्हा केबल टीव्ही गेला, तसा स्पेस एक्स येईल तेव्हा अवकाशातून ही संपूर्ण यंत्रणा तो कब्जात घेईल. त्याबरोबर एक नवीन साधन क्रिप्टो करन्सी, ज्याची स्वतःची त्याची करन्सी आहे, ती या देशावरती लादली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देश असुरक्षित, अर्थव्यवस्था असुरक्षित, पब्लिक सेक्टर कोर्टमध्ये नसेल. आणि टेस्ला जर LIC विकत घेणार असेल, त्या LICची किंमत मी तुम्हाला सांगतो. आज LIC या देशाच्या 500 मोठ्या फॉर्च्यून कंपन्या ज्या आहेत, 500 कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये 15 ते 20% स्टेक होल्डर आज आपली LIC आहे. आणि LIC जर टेस्ला सारख्या माणूस घेऊ शकतो, ही शक्यता मी वर्तवतोय की जर झालं तर भारतातले सगळे मोठे कॉर्पोरेट्स त्याचे गुलाम असतील. या देशातला आजचा जो मीडिया आहे, जो मोदींचा गुलाम आहे, तो त्याचा गुलाम नाही, तो संपलेला असेल. आणि आपल्या देशाची सीमा सुरक्षा हा अत्यंत धोक्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून राहुल गांधी जे म्हणतायत, इंडिया अलायन्सच्या मिटिंगमध्ये जे म्हणतायत, की आपल्याला एक रेजिस्टन्स मुव्हमेंट करायला लागेल. मीही तोच शब्दप्रयोग केला आहे. येस, ही एक प्रतिकार चळवळ कुणी एक व्यक्ती करू शकत नाही. आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. काँग्रेस पक्षाचा लीडर ऑफ अपोजिशन या देशामध्ये आज 8-8.5 मिनिटाच्या भाषणात हे सांगतो. आणि ती भाषा आपल्या सर्वांना प्रत्यक्षामध्ये प्रतिकार चळवळ म्हणजे गांधींच्या मार्गाने, महात्मा गांधीच्या मार्गाने, अहिंसात्मक पद्धतीने लोक जेव्हा रस्त्यावरती उतरतात आणि आपल्या जीवनातल्या हक्कांचे संरक्षण, संविधानातल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण, रोजगार त्याचं संरक्षण, आणि मुख्य म्हणजे या देशात नेहरू, इंदिरा गांधी यांनी निर्माण केलेलं जे मॉडेल आहे ते पब्लिक सेक्टर मॉडेल. त्यांनी असं म्हटलं होतं नेहरूंनी, महालनोबिस आणि नेहरू यांचं मॉडेल म्हणून ते प्रसिद्ध आहे, मिश्र इकॉनॉमी. होय, खाजगी क्षेत्र असेल पण सार्वजनिक क्षेत्र याला एक डॉमिनन्स असेल. आणि ते आपण बघतो आजही. कितीही मोदींनी प्रयत्न केला पब्लिक सेक्टर विकायचा, अजून तो विकला गेलेला नाहीये. आपल्याला त्याचं संरक्षण करायचंय. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये 2/3 अजूनही टक्का पब्लिक सेक्टरचा आहे. बँका, इन्शुरन्स, स्टील, ऑइल, कोल, एव्हिएशन, बंदर सगळीकडे. आणि फक्त 25 ते 30% खाजगी क्षेत्राचा आहे. आणि आज खाजगी क्षेत्राला एवढं मोठं वाव आहे, पण खाजगी क्षेत्र गुंतवणूक करतोय का? अजिबात गुंतवणूक करत नाही. 10 ते 12 लाख कोटी बजेटमधली गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने आपल्या पैशातून हे देश करतोय. मोदी फक्त मूठभर लोकांसाठी काम करतायत. त्यामुळे 142 कोटीपैकी जवळजवळ 110 लाख कोटी लोक हे गरिबीच्या रेषेखाली
जाण्याची शक्यता आहे, इन्क्लुडिंग मध्यम वर्ग. कंत्राटी कामगार 10 ते 12 हजारापेक्षा जास्त मिळत नाही. म्हणून काँग्रेस पक्ष म्हणून आणि या ठिकाणी जगलेले सगळे संविधानप्रेमी आणि सेक्युलर लोक या सर्वांनी मिळून आपला जीवनमान सुरक्षित करण्याकरता रस्त्यावरची लढाई, लोकशाही टिकवण्याची लढाई, संविधान टिकवण्याची लढाई आणि संसदीय लोकशाही टिकवताना आपल्याला त्या करावं लागेल. मला असं वाटतं अर्थशास्त्रातले नियम प्रोफेसर सांगतात ते सोडून द्या, पण पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची गोष्ट मोदी सरकार करतायत आणि या ठिकाणी अमेरिका आणि भारत यांच्यातला करार जेव्हा अंमलात येईल नव्हे, या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होईल. शेतमाल नसेल. ऑलरेडी अदानीने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे 20,000 कोटीचे टेंडर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेत. सगळे सायलोज हे अदानीच्या मालकीचे असतील. वॉलमार्ट अजून यायचं आहे, अमेझॉन अजून यायचं आहे, अशी परिस्थिती आहे. आणि मुंबई बाबतीत काय सांगावं. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, वाढवण पासून सगळं काही अदानींसाठी आहे. त्यामुळे मुंबई, मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र एकसंघ राहील. मी परवाच एका ठिकाणी सांगितलंय, हे 5 जिल्हे महाराष्ट्रातून वेगळं करणं असा एक मोठा गेम प्लॅन या देशामध्ये शिजतोय. आणि म्हणून मोदी घालवल्याशिवाय, मोदीचं अर्थकारण संपवल्याशिवाय, आपण प्रतिकार चळवळ यशस्वी केल्याशिवाय आपलं भविष्य, आपल्या मुलांचं भविष्य, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण सुरक्षित नाहीये. एवढा मोठा कॅनव्हास घेऊन आज आम्ही हा कार्यक्रम करतोय. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हा कार्यक्रम करणं हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रयत्न असेल. या ठिकाणी जे प्रचंड मोठ्या ताकदीचे लोक आपल्यासमोर आलेले आहेत, ही सुरुवात आहे. पण ते कुठेही जायला तयार आहेत, आपणही कुठेही जायला तयार आहोत. लोकांनी ठिकठिकाणी या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे. पॉलिटिकल इकॉनॉमी आणि इकॉनॉमी हे दोन्ही गोष्टी वेगळे नाहीये. आधी अर्थकारण जे ठरतं ते राजकारणाच्या नियमांमध्ये ठरतं आणि म्हणून आजचं राजकारण वाईट आहे, आजचं अर्थकारण अतिशय वाईट आहे. सुनामी आल्यानंतर आपण शिल्लक राहणार नाही. म्हणून ही सुनामी वाचवण्याकरता आपल्याला प्रतिकार चळवळ वापरावी लागेल. मी अध्यक्षांचे मनपूर्वक आभार मानतो. ते सतत आमच्या पाठीशी आहेत. पण अशा तऱ्हेच्या मिटिंगा सर्वत्र काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने आणि सर्व जे इंडिया अलायन्समधले लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. आमच्या कामगारांचं जीवनमान, आमच्या शेतकऱ्यांचं जीवनमान, आमच्या मध्यमवर्गीयांचं जीवनमान आणि या सार्वजनिक संस्था वाचवण्यासाठी ही आजची सुरुवात आहे. माझी प्रश्न लांबली असेल तरी मला असं वाटतं, माफी मागतो, पण ती आवश्यक होती. मी इथेच थांबतो आणि ही प्रस्तावना करून आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. जिंदाबाद. हम लढेंगे, हम जीतेंगे, हम लढेंगे. धन्यवाद.